सो हे गाईज, वेलकम टू DMI किंगडम. तर आज आपण आपला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येत आहे, ज्याचा टॉपिक आहे आपल्या संस्कृतचे पासिंगसाठी आपण आजचा हा व्हिडिओ करणार आहोत. तर सगळ्यात पहिले, संस्कृत हा सगळ्यात इझिएस्ट सब्जेक्ट आहे, असं आपण एक माइंडसेट बनवलं पाहिजे की हा सगळ्यात इझिएस्ट सब्जेक्ट आहे टू पास. मीन्स जास्त याच्यात आपल्याला मेहनत नाही घ्यायची. रोज 1 ते 1.5 तास जरी आपण संस्कृतचा स्टडी केला तरी संस्कृत आरामात पासिंग निघते. संस्कृतचं सगळं काही डिपेंड आहे त्याच्या सिलेबसवर. मेन म्हणजे तुम्ही एक तर सिलेबस बघत नाही आणि त्याच्यानंतर मग संस्कृत म्हणजे दुर्लक्षित असा एक सब्जेक्ट झालेला आहे तो. तर संस्कृतचं आपण म्हटलं तर सिलेबस बघितलं तर अजून सोपं होतं. एकदम सिलेबस बघितला, त्याला ॲनालिसिस केलं, एकदम खोलून बघितलं तर संस्कृत एवढा इझी सब्जेक्ट आपल्याला कुठं भेटणार नाही. तर संस्कृतचं सगळं काही डिपेंड आहे त्याच्या ब्ल्यू प्रिंटवर. सिलेबस बघून पण तुम्हाला माहिती आहे सिलेबसमध्ये टॉपिक काय, माहेश्वरी सूत्र, संज्ञा, उपसर्ग, अव्यय, कारक, शब्द, धातू, संधी, समास इत्यादी इत्यादी. आणि पेपर 2चा सिलेबस आहे आपला 4 टॉपिक फक्त: निरुक्ती, परिभाषा, अन्वय, लेखन आणि पंचतंत्र. तर त्याच्यामध्ये निरुक्ती, परिभाषा आणि वैद्यकीय सुभाषित हे तर तुम्हाला पाठच करणे, हा झाला पाठांतराचा भाग. त्यानंतर शब्द, धातू हा सुद्धा एक पाठांतराचाच भाग आहे. तर हे 4-5 जर पाठांतराचा भाग आपण सोडला तर बाकीचे जे आहे ते आपल्याला सगळं कन्सेप्ट लावूनच आपल्याला पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे त्याचा. तर सगळ्यात पहिले संस्कृतच्या पासिंगसाठी एक गुड ॲनालिसिस जर असलं तर पासिंग ही खूप इझी आहे. त्यानंतर इझी पासिंगसाठी सगळ्यात पहिलं आपलं स्टडी कसं करायचं आहे, सगळ्यात पहिले सिलेबसमध्ये MCQ, SAQ, LAQ वाईज सगळ्यात पहिले टॉपिक तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून घ्या. त्यानंतर ब्ल्यू प्रिंटमध्ये जाऊन त्या क्वेश्चन बघा की काय म्हणतो आहे, क्वेश्चन काय म्हणतो आहे. जसं की आता आपण बघतो आहे की आपण सगळ्यात पहिले काय केलं, SAQ, LAQ, MCQ वाईज टॉपिक केलं आपण म्हणजे समजा बघितलं माहेश्वरी सूत्र वगैरे MCQला आहे, संज्ञा प्रकरण MCQला आहे, उपसर्ग SAQला आहे, उपसर्गावरून आपल्याला वाक्य बनवायला आहे वगैरे. हे कुठं कळलं आपल्याला, तर आपल्याला सगळ्यात पहिले ब्ल्यू प्रिंट बघावं लागेल. तर ओव्हरऑल एक आपल्याला टॉपिकचे नाव माहिती आहे: कारक, शब्द, संधी, त्याच्यानंतर समास, शब्दरूप, धातुरूप, विशेषण, विशेष इत्यादी आपल्याला माहिती आहे, आपल्या म्हणजे डोळ्या घालून किंवा शिकवण्यातून गेलेले. बट त्याचा प्रॉपर यूज एक्झाममध्ये आपल्याला कुठे यूज करायचं, सगळ्यात पहिलं आपण ब्ल्यू प्रिंटमध्ये आपण पेपर 1चा फर्स्ट SAQ बघितला तर काय म्हणलं आहे, अदत्तानाम पदानाम संधी चित्वा वा योजयित्वा लिखत. म्हणजे संधीचा एक तर विग्रह दिलेला राहील, त्याची मिळून आपल्याला संधी बनवायची किंवा संधीचा आपल्याला विग्रह करायचा. तर इथं आला तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन संधीचा. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट क्वेश्चन संधीचा आहे, तर संधी आपली क्लिअर पाहिजे सगळ्यात पहिले. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे समस्त पदम विग्रम. तर सगळ्यात पहिले समास, ते जे प्रकारचे समास आहे आणि जे समस्त पद यानुसार जर तुम्ही स्टडी केला. तर तिसरा क्वेश्चन बघितला अव्यय, पदम, रिक्त. इथं तर फक्त फिल इन द ब्लँक्स आहे. आपल्याला काय करायचं आहे, अव्ययांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शब्दरूपाने लिखतमध्ये फक्त आपल्याला शब्द दिलेले राहतील, त्यांचे आपल्याला शब्दरूप लिहायचे. मीन्स एवढं सोपं आहे हे की आपण जस्ट फक्त प्रॉपर ॲनालिसिस नाही करत की काय. आपण क्वेश्चन बघितला संधी चित्वा, म्हणजे आपल्याला माहिती संधीवर क्वेश्चन फिक्स आहे, तर आपण संधीचा स्टडी कसा करायचा, तर 2 संधी मिळून एक संधी देणार आहे. इट इज दॅट सिम्पल. मीन्स तुम्ही पहिले क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन धातुरूपाने लिखत किंवा उपसर्गावरून तुम्हाला वाक्य योजायचे, तर उपसर्गाचे वाक्य पाठ करून टाका. मीन्स दॅट सिम्पल की डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन बघायचे. आता पुढचा क्वेश्चन आहे अदोत्ते श्लोके रेखांकिता पदानाम. आपल्याला फक्त कारक कोणता आहे तो शब्दाचा, तो विभक्ती ओळखायची, कारक लिहायचं आणि त्यानंतर त्यांचा संबंध दाखवायचा. म्हणजे इतकं सिम्पल आहे. तुम्ही पहिले कारक केले, प्रथम विभक्ती ते सप्तमी विभक्ती. कारकामध्ये आपल्याला कळतं विभक्ती कोणती आहे, विभक्तीनुसार आपण त्यांचा संबंध लावू शकतो. इट इज दॅट सिम्पल. म्हणजे आपल्याला फक्त पहिले ब्ल्यू प्रिंट ॲनालिसिस करा, त्याच्यानंतर स्टडी करा. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे क्वेश्चनमध्ये आपल्याला आन्सर काय लिहायचं आहे. तसंच पेपर 2 तर सगळ्यात सोपं आहे. पेपर 2मध्ये पदच्छेदमध्ये वापस तेच संधी करून आपल्याला संधी विग्रह करून लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड म्हणजे अन्वयार्थ हा जो आहे हा सगळ्यात सोपा पाठ, जे आपले अष्टांगचे श्लोक आहे त्याचाच आपल्याला अन्वयार्थ लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रयोग एक इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग हे 3 प्रयोग आहे आणि त्यांचे ट्रिक्स वगैरे दिलेले आहे, तर ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर पंचतंत्राच्या ज्या कहाण्या आहे, पंचतंत्राच्या कहाण्यामध्ये पण सेम आपल्याला म्हणजे 1 ते 2 क्वेश्चन राहणार. पंचतंत्र एक कहाणी देतील फर्स्ट क्वेश्चनमध्ये, त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यातले काही क्वेश्चन असतील जसे आपले 10th एक्झामला झालेले असेल किंवा म्हणजे पॅराग्राफमधून आपल्याला त्याचे उत्तर शोधून लिहायचे. त्यानंतर
सेकंड क्वेश्चनमध्ये पण तेच सेम ॲज दॅट. आपल्याला फक्त काय करायचं, इकडं बघायचं आणि एकदा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, त्याच पॅटर्ननुसार तेच क्वेश्चन जसले तसे क्वेश्चन तेच येतील, फक्त त्याच्या आतले क्वेश्चन जे सब क्वेश्चन ते चेंज होऊन जातील. बाकी क्वेश्चन हा सेम टू सेम राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर घ्या. सगळ्यात पहिले ब्ल्यूप्रिंटमधले क्वेश्चन बघा प्रिव्हियस इयरमध्ये तो क्वेश्चन कसा दिला, त्याचनुसार त्याच्या आजूबाजूचाच क्वेश्चन येणार आहे. तसं तर आपण संस्कृतच्या पर क्वेश्चननुसार आपण आता इथून पुढं क्वेश्चन टाकत जाणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर तिकडं तुम्ही स्टेट येऊन राहा. मीन्स तुम्ही असं प्रॉपर स्टडी केला नाही का वेळी, की समजा आता हे टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल मी निरुक्ती बघितली, परिभाषा होईल, आता हे टॉपिक्स पाठ करण्यासारखे डायरेक्ट पाठ करून टाकायचे. 5-5 मार्क फिक्स. SAQचे 5, 2 SAQ येणार 10 मार्क, तिकडे एक LAQ 20 आणि हे 15, म्हणजे पेपर सेकंडचे 35 मार्क फिक्स होतं तुमचे. अन्वय लेखनमध्ये तुम्हाला अन्वय म्हणजे फक्त कर्ता कर्म आणि क्रियापदनुसार लावायचे. त्याच्यात तुम्ही अन्वय फक्त कर्ता कर्म क्रियापदनुसार जरी लावले तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातात. आणि चॅप्टर तर इन फक्त 7 आहे. 7मधले पण इम्पॉर्टंट जे श्लोक दिले आपल्याला रिसायटेशनसाठी तेच श्लोक येतात, त्याच्या बाहेरचे ते येत नाही. त्यानंतर वैद्यकीय सुभाषित, त्याचे पण श्लोकची मी PDF बनवून टाकलेली टेलिग्रामला. मीन्स इट इज दॅट सिम्पल. पेपर 2 तुमचा निघून जातो. राहिला प्रश्न फक्त आयुर्वेद इतिहास. तर आयुर्वेद इतिहासची मी PDF बनवलेली एक, त्याच्यामध्ये सगळं कंटेंट आयुर्वेद इतिहासचं. त्यानंतर दुसऱ्या PDFमध्ये फक्त आयुर्वेद इतिहासचे MCQ, तर ते मग टेलिग्रामवर टाकलेली आहे. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन टाकेल. बाकी राहिली गोष्ट पेपर 1ची, तर पेपर 1मध्ये शब्दरूप धातुरूप पाठ करून टाकेल. नंतर समास आणि संधी याचा फक्त आणि फक्त तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करा. मीन्स समास संधी काय अवघड गोष्ट नाही, फक्त एकदा ओळखता आल्या. ट्रिक्स असतात काही त्यानुसार. समासच्या मी ट्रिक्सचा व्हिडिओ टाकणार आहे. त्यानंतर कारक झालं. कारक तर सगळ्यात सोपा पॉईंट आहे, त्याच्यात हातचे मार्क गेलेच नाही पाहिजे. अव्ययांचं पण मी आता सगळे अर्थ टाकून देणार आहे मीन्स तुम्हाला लावायला. आणि उपसर्गाचे वाक्य मी टाकलेले आहे टेलिग्रामला. आणि संज्ञा आणि माहेश्वर सूत्राचे नोट्स टाकून देणार आहे. मीन्स इट इज दॅट सिम्पल. तुम्हाला फक्त रोजच्या रोज पाठांतर, शब्दरूप धातुरूप, परिभाषा निरुक्ती, इथं तुमचे 50 मार्क फिक्स होता पेपरचे. त्याच्यानंतर संधी समास यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुमच्या म्हणजे हाताखाली जाऊन द्या. इट इज फक्त मॅथमॅटिक्स सारखं आहे संस्कृत, बाकी काहीच नाही. इट इज दॅट इझी. आता मी टेलिग्रामवर सुरू करणार आहे संस्कृतची सिरीज. तुम्हाला सगळं कंटेंट मी ऑलरेडी टेलिग्रामला दिलेलं आहे, पण प्रॅक्टिससाठी वापस एकदा देऊन टाकणार आहे. त्यामुळे संस्कृतची पासिंगचं टेन्शन घेऊ नका. संस्कृतची पासिंग 100% गॅरंटी आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा आणि मी जसं सांगतोय त्यावेळी जा. बस चलो, ऑल द बेस्ट. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बेस्ट वे किंवा एक बेस्ट स्ट्रॅटर्जी देणार आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही गेले तर 16 दिवसात तुमची 2दा रिव्हिजन, म्हणजे 8 दिवसात एकदा फिक्स रिव्हिजन, 16 दिवसात ऑल सब्जेक्टची 2दा रिव्हिजन होईल. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामवर जास्तीत जास्त कंटेंटचा लाभ द्या. थँक्यू.